मी बेटा तुझ्याकडे 2 मिनिटं आहेत का जरा बोलायला? महत्वाचं बोलायचं होतं. ॲक्च्युली काय झालं ना, आता मी येत होतो ना रस्त्याने, सो माझं नाही का वॉलेट चोरी झालं. आता मला जायचं घरी जायचं मला आता बसने. आता माझ्याकडं पैसे नाही आहे आता. तर जर तुम्हाला 20 रुपयाची मदत केली ना, म्हणजे असं नको समजू मी त्याकडे पैसे मागतोय. मी वेल एज्युकेटेड आहे, मी खूप एज्युकेटेड आहे. मी म्हणजे MBA UBSA केलं आहे. माझा एक मुलगा अमेरिकेला आहे, एक कॅनडाला आहे. तर तुझ्याकडे 20 रुपये असेल तू देशील का मला? नाही आहे का? ठीक आहे, काय हरकत नाही, चालतंय. पण जर आज बघ ना खिशात असं तर नाही आहे का? ठीक आहे, चालतंय, जातो. अरे वहिनी, तुमच्या घरी चोरी झाली का काय काल रात्री? अहो तरी मला वाटलंच होतं काय ना काहीतरी चुकीचं होतंय, काय ना काहीतरी आपल्या गल्लीत चुकीचं होतंय. रात्रीच्या 2 वाजता कोण घरी शिफ्ट करतंय बरं मला सांगा तुम्ही? तरी एक टेम्पो मध्ये सामान भरलं चाललं तर मला वाटलं चाललं असं काहीतरी शिफ्टिंग वगैरे. मीला विचारलं कोण चाललंय बरं आपल्या गल्लीतनं घर सोडून? तर म्हणले नाही कोण नाही, असंच काहीतरी आल्या असतील भाडं बिडं घ्यायला. जाऊ दे म्हणलं, म्हणून मी झोपलो. नाही तर मला जर माहिती असतं तर काल रात्री त्यांना धरून मारला असता. चौघ होती, 2 जण एक तुमची ती लुना 20 वर्ष झाले अजून मी पडी घेऊन चाललेली खांद्यावर. मला वाटलं तुम्ही विकली का काय त्यांना, म्हणून मी काय बोललो नाही त्यांना. नाही तर काल रात्रीच मी मारला. अजून काय काय नेलं तुमचं? सोनं 5 लाख रुपये कॅश. तुम्ही उभ्या कशा आहात आज माझ्यासोबत? तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला पण होता, आतापर्यंत आयसीयूत गेला पण होता तुम्ही. आणि दादा कुठे? पोलीस स्टेशनला. पोलीस काय करणार? जे कोणाकडनंच होणार नाही. आता ते गेले आता निघून. ती इथली थोडी असतात, ती उत्तर प्रदेश म्हणून येतात. ती इथं आपल्या इथं चोऱ्या करतात जातात निघून. आपण काहीच करू शकत नाही त्यांच्यासोबत. जाऊ द्या, जीव वाचला ना, सगळ्यात महत्वाचं काय, जीव वाचला ना. परत पैसे कमवू, परत 5 लाख रुपये कमवा, त्याला काय. मला तर वाटतंय की हे नाही का, हे कुणीतरी मुद्दाम केलंय. तुमच्या जे जाणणारे लोक आहेत त्यांच्यातच कुणीतरी हे काम केलं असतं. एवढं कोण घेऊन जात नाही. बाकी काय राहिलं का नाही तुम्हाला खायला प्यायला? भाकर बिकर आणून देऊ. काळजी घ्या, उद्या सकाळी बघू काय असेल ते. नाही तर मी काल रात्रीच त्यांना मारला. नमस्कार काका. अरे बाळा, कसा आहेस तू? जेवलास का? घरी कशी आहेत सगळे ठीक आहेत ना? आणि दिवाळीचा फराळ खायला आला नाही, मम्मीला मला प्रेम द्या. चल जाऊ का? ठीक आहे. समजलं का तुले? काजे म्हणतास माले? समजलं का तुले? चिक्की म्हणतात माले. समजलं का तुले? सोनपापडी म्हणतास माले. काजू, चिक्की, सोनपापडी, काय दिवसात गुलाबजाम, रसगुल्ला, कलाकंद. इंस्टाग्रामला तर मिठाईचं दुकानच बनवलंय. समजलं का तुले? मिठाईवाला म्हणतात मले. तू पुढच्या जन्मात येशील ना, तेव्हा फक्त माझ्यासाठी ये. आता ह्या जन्मामध्ये चल निघ. मी देवाला सांगून पुढची सगळी जन्म कॅन्सल करून घेतल्यात. मग आता कोणत्या जन्मात येणार नाही. चल निघ. सजेगा मेरी जान तू और तेरे हाथों पे मेहंदी लगेंगी और तू फिक्र मत कर मेरी जान, मेरे माँ का दामाद तो सिर्फ तू ही बनेगा. क्यों तू तेरा गला काट के तेरा खून पीना है, तेरे मुर्दे पे मुझे ताना है. हॅलो, उठलो. काय गुड मॉर्निंग? म्हणजे तुला गुड मॉर्निंग म्हणलं त्याच्यानंतर सूर्य उगवणार असतो का? त्याला काय अर्थ आहे? म्हणजे तुला रोज गुड मॉर्निंग म्हणायचं म्हणलं तर माझ्या घरच्या हातात घेऊन येतील मला बाहेर. अरे काय आहे तुझं? प्रत्येक 10 मिनिटाला कुठं आहे, काय करतोय सारखं. अरे काय तू का बायको आहे का माझी तुला सारखं सांगाय? का देऊ मी तुला उत्तर? ठेव फोन. जेवला का? अरे मी जेवण नाही तर तिकडे उलटा पडून तुला काय करायचंय? तुझं तू खाऊन झोप ना, माया मागं काय लागली तू? अरे काय हे? कोण आहे ती लहान पोरगी त्या शेजारी? तूच आहे? मग असं तोत्र्यासारखं का बोलती ते? क्लिअर बोल ना. बाई नीट बोलत जा, मला नाही कळत असली भाषा तुमची. ठेव पण.